आणि आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी घेतलेलं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं। आपण आज खिचडी लोखंडाच्या कढईत बनवणार आहोत। लोखंडाच्या कढईत बनवल्यावर आपली साबुदाणा खिचडी चिटकणार नाही। सर्वप्रथम मी यामध्ये 3 चमचे तूप घेतलेलं आहे। तुम्ही तेलही घेऊ शकता, पण तुपाने मऊ अशी खिचडी होते, त्यामुळे तूप आपण घेऊया 3 चमचे। आणि ते गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरं। जिरं चांगलं तडतडू द्या। जिरं भाजल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला बटाटा। तुम्ही बटाटा उकडूनही घेऊ शकता। बटाटा उकडून कूस करून तुम्ही साबुदाण्यामध्ये टाकू शकता, त्यालाही टेस्ट खूप छान येतो। तर आपण आपला बटाटा हा थोडा गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत परतवणार आहोत। बटाटा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची। तुम्हाला हिरवी मिरची चिरून टाकायची नसेल तर तुम्ही मिक्सर मधून हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरंही काढू शकता। आता इथे आपली हिरवी मिरची क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण याला भाजू देऊया। आता मी इथे दाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। तुम्हाला दाण्याचा जाडसर कूट करून हवा असेल तरी तुम्ही तसा टाकू शकता। मला बारीक जास्त आवडतो म्हणून मी इथे बारीक केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे दाण्याचं कूट घालू शकता। आपली मिरची परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। आणि आता आपण यामध्ये साबुदाणा घालूया। साबुदाणा छान परतून घ्यायचा आहे, त्याला सतत हलवायचं आहे। असं केल्याने ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि मोकळी मऊ अशी खिचडी आपल्याला खायला मिळेल। आता यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत, हे ऑप्शनल आहे। आता यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यावा। लिंबूनी खिचडीला एक वेगळीच चव येते। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि गार्निशिंग साठी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। साबुदाणा खिचडी आपण दही सोबत किंवा काकडीच्या कोशिंबीर सोबतही सर्व करू शकता। तर तुम्हाला माझा हा आजचा मराठी व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।